31 जुलैपर्यंत जर आमच्या बाजूने तुम्ही निर्णय घेतला नाही तर 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही दिल्लीत धडकणार. रात्र वैर्याची आहे आणि वेळ जिंकण्याची आहे. आतापर्यंत जेवढे तुम्ही विहिरीसाठी पहारी मारल्या, कुदळी मारल्या, टिकस मारले, आता पाण्याचा झरा लागणार आहे. आणि म्हणून ही सरकारने, कुलकर्णी साहेब, शिंदे साहेब, सरकारने 8.33 द्यायला पाहिजे, पण त्यांनी अजूनही तो निर्णय घेतलेला नाही. तेव्हा श्रममंत्री, असं आपल्याला अपेक्षा आहे त्यांच्या बोलण्यावरून, म्हणण्यावरून, श्रममंत्री जेव्हा वित्तमंत्र्याला किंवा अर्थमंत्र्याला भेटतील तेव्हा त्या दोघांना बोलावून आदरणीय पंतप्रधान निर्णय घेतील. आणि तो निर्णय आपण त्यांना नोटीस दिली आहे 31 जुलैपर्यंत जर आमच्या बाजूने तुम्ही निर्णय घेतला नाही तर 4 आणि 5 ऑगस्टला आम्ही दिल्लीत धडकणार. संपूर्ण देशातले पेन्शनर येणार. आणि लक्षात ठेवा, याच पुण्यातल्या आपल्या पूर्वजांनी दिल्लीच्या तख्ताला लाथ मारली होती. आठवतं का? वाचलंय ना? आपल्याला लाथ नाही मारायची, पण हातरवून सोडायचं. लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज सर्वोच्च आहे. लोकशाहीमध्ये नेत्यापेक्षा जनतामुखी आहे. जसं संघटनेमध्ये माणसापेक्षा संघटन मोठे, तसंच लोकशाहीमध्ये आपल्याला आपला आवाज दाखवायचा आहे. मान्य आहे का? मान्य आहे का? एवढ्या आवाजात नाही जमत, मला माहिती आहे. आपण म्हातारे, आपल्याला दात नख, दातही गेले, नखही गेले, पण अजून आपली गर्जना कायम आहे. बरोबर आहे? अजून आपण दहाडू शकतो, गरजू शकतो, आपला